विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे आता भाजप विरोधात चांगलेच आक्रमक झालेत। आधी फडणवीसांना लक्ष करणाऱ्या ठाकरेंनी आता आपला मोर्चा थेट अमित शहांकडे वळवलाय। मात्र याचं नेमकं कारण काय? ठाकरे अधिक आक्रमक का झालेत? यावरचा सामचा हा विशेष रिपोर्ट। उद्धव ठाकरे एवढे आक्रमक का? देखणाला कधी आव्हान नाही देत, देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात। फडणवीसांनंतर ठाकरेंच्या निशाण्यावर शाह। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा विधानसभेच्या नेतृत्वासाठी ठाकरेंची खेळी। जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली, तसेच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा। ऐकलत? जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे उद्धव ठाकरे अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत। त्यातच एकतर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिला होता। मात्र तो इशारा फडणवीसांना नव्हे तर भाजपला उद्देशून दिल्याचं सांगतानाच ठाकरेंनी पुन्हा एकदा नाव न घेता फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीका केली। ठेकणं, लायकी अशा शब्दांचा वापर करत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। तर ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटलाय असा पलटवार फडणवीसांनी केलाय। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष। देखणाला कधी आव्हान नाही देत, देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे। ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत। जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र। मात्र 2019 मध्ये सत्तेचं समीकरण बदललं आणि मैत्रीचं रूपांतर राजकीय शत्रुत्वात झालं। त्यातच शिवसेना फुटली आणि या शत्रुत्वाच्या आगीत तेल ओतल्याची भावना ठाकरेंची झाली। तर ठाकरे पितापुत्राला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता असा आरोप देशमुखांनी केल्यानं ठाकरे अधिकच आक्रमक झाले आणि आता तर त्यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अमित शहांवरही जोरदार हल्ले चढवले। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं। उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे, होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय, अहमद शाह अब्दाली म्हणतोय। मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे। उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेमागे राज्याच्या सत्तेचं आणि पक्षाला पुन्हा उभं करण्याची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। त्यामागे आणखी काय कारण आहेत पाहूया। शिवसेना फोडण्यास फडणवीस कारणीभूत हा ठाकरेंचा समज आहे। फडणवीसांना लक्ष करून विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस मिळवण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत। भाजप विरोधात केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा लाभ उठवण्याचाही प्रयत्न ठाकरे करत असल्याचं दिसतंय। देवेंद्र फडणवीस हेच शिवसेनेचे मुख्य शत्रू आहेत हे उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे। जर त्यांना लक्ष केले तरच शिवसेनेच्या पदरात काहीतरी पडेल असं उद्धव ठाकरेंना वाटते। ठाकरेंना शिवसेना फुटीची सहानुभूती असल्याचं म्हटलं जातं। मात्र लोकसभा निवडणुकीत हवा तेवढा फायदा ठाकरे गटाला झालेला नाही। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना सर्वाधिक आक्रमकपणे अंगावर घेऊन विरोधकांचं नेतृत्व आपल्याकडे ठेवण्याची ठाकरेंची रणनीती असल्याचं दिसतं।
ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.